आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. चला एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवूया. तर त्यासाठी मी ते 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि मापाने म्हणाल तर ह्या मापाने जे आहे 9 पेले मैदा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच पेल्याने मी 2 पेले जे आहे दूध घेतलेलं आहे, म्हणजे 2 पेल्याला थोडंसं कमी 2 पेले. त्यानंतर त्याच पेल्याने 2 पेले साखर घेतलेली आहे, थोडीशी दुसऱ्या पेल्याला थोडीशी कमी घेतलेली आहे. तर या पद्धतीने त्यानंतर 1 पेला तूप घेतलेलं आहे. तूप आत्ताच मिक्स नाही करायचं आपल्याला, साखर विरघळेपर्यंत जे आहे दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, साखर विरघळेल इतकंच. त्यानंतर त्यामध्ये तूप घालून घेतलं. तूप घातलं की व्यवस्थित जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे थोडंसं थंड झालं की नॉर्मल थंड, थोडंसं कोमट राहू द्यायचं. त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं घालून मी या पद्धतीचं जे आहे पीठ मळत आहे. तर खूप घट्टसर असं नाही मळायचं किंवा खूप असं मऊसुद्धा नाही मळायचं, थोडंसं नॉर्मल असं पीठ आपल्याला शंकरपाळीचं बनवून घ्यायचं आहे. आणि सर्व जे आहे आपलं तुपाचं मिश्रण जे आहे ते लागलेलं आहे, म्हणजे माप जे आहे एकदम व्यवस्थित झालेलं आहे. 10 मिनिटं रेस्ट देऊन घेतली आहे. रेस्ट दिली की पीठ व्यवस्थित छान प्रकारे मुरलं आहे. त्यानंतर छोटासा एक गोळा घेतला, हाताच्या साह्याने थोडंसं त्याला प्रेस केलं आणि त्याची जी आहे पोळी घेतलेली आहे. जशी आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जास्त शंकरपाळीला थोडीशी जाड अशी लेअर ठेवलेली आहे या पद्धतीची. आणि असे भरपूर असे लेयर्स पडतात ह्या शंकरपाळीला, खाण्याला सुद्धा एकदम खुसखुशीत लागतात. तुम्ही नक्की बनवून पहा या पद्धतीने. असे मी कट करून घेतले आहे. तुम्ही तुमच्या साईजचे छोटे मोठे करू शकता. त्यानंतर सर्व जी शंकरपाळी आहेत मी इथे लाटून आणि कट करून घेतलेले आहेत. आता आपण तळायला सुद्धा सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी जे आहे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की मंद आचेवर शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर मंद आचेवर मी जे आहे शंकरपाळी तळून घेत आहे. थोडासा सोनेरी तांबूस कलर आला की आपण काढून घ्यायचे आहे. टाकल्या अजिबात शंकरपाळीला हलवायचं नाही, थोडेसे होऊ द्यायचे. त्यानंतर थोडेसे खालीवर करत करत या पद्धतीने जे आहे शंकरपाळी मी सर्व सोनेरी तांबूस कलर आला की काढून घेतलेले आहे. एका चाळणीवर तेल छान निथळून घेतलेलं आहे. कारण काय होतं, तेल निथळलं नाही तर शंकरपाळ्यामध्ये तेल मुरलं जाईल. पण ही जी शंकरपाळी आपण बनवलेली आहे अजिबातच तेल पित नाहीत आणि बिस्किटाप्रमाणे एकदम खुसखुशीत होतात. तर या मागोमाग मी जे आहे सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे आणि आपली 1 किलो शंकरपाळी जी आहे तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि सहज बनणारी शंकरपाळी आणि तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली शंकरपाळ्याची मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चला मग